अमोल फराड आपण या ठिकाणी या. चला 3 षटकांची ही मॅच आहे. या स्पर्धेची अंतिम फेरीची मॅच शहर अध्यक्ष चषक 2025. सागर आणि चेतन ही जोडी मैदानावरती पोहोचलेले आहे. तीन षटकांची मॅच आहे. याची मात्र दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल त्याला पाठवलं लंग ऑफ क्षेत्रामध्ये. पॉवरफुल हिट सागर यांच्या बॅटमधून षटकार. पहिल्या बॉलवरती आक्रमण केले, षटकार ठोकलाय सागर यांनी. गोलंदाज अवधूत. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल होता, उडवला हवेत आणि हा देखील बॉल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सागर फराड अगदी डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केले, षटकार ठोकलेत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत जरूर, परंतु झेल तिथे गॅदर करू शकले नाहीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 14 धावा एकूण धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करणारी टीम MUCC ओडिसा या टीमने. हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. लाईन मिस केली, थोडीशी अँगल आली. बॅकलिप जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने हा बॉल आला आणि हा बॉल देखील डॉट आहे. गोलंदाज अवधूत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. लो राहते हा बॉल थोडासा आणि पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. 1 मोर डॉट डिलिव्हरी. आणखी एक निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळालाय. ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल होता आणि एकच धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि 2 धावा अगदी आरामात पूर्ण होतील. यस, 1 शॉट. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे MUCC ओडिसा संघाने. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 15 धावा धावफलकावरती. 15
कोमल आलेत बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर साठी. हवेत बॉल गेलाय, क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती 17. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज कोमल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. चेतन आक्रमण करतायत. बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप दूरवरती. चेतन यांच्या बॅटमधून षटकार. चेतन ढोणे यांच्या बॅटमधून अप्रतिम फटका आपण पाहिला. षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. यावेळेस देखील अप्रतिम फटका आपण पाहतोय. अक्रॉस बॅटनं बॉलला पाठवलंय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. 29 डाऊन द लेग. आणखी एक बॉल वाईड आलाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. चेतन ढोणे देखील आक्रमण करणार. नागर फराड दोघांनी खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी केली. यावेळेस आणखी एक बॉल डॉट आलाय. सागर गायकवाड मैदानावरती आहेत. जबरदस्त बॉल लेग कटर होता आणि फलंदाज जास्त समजू शकले नाही. डॉट बॉल आहे. हा बॉल लो राहिलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. कोमल यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या धावगतीनं आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ अद्याप शिल्लक. पहिला बॉल लेग कटर. अगदी लाईन जर तुम्ही पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेरून सुरू झाला होता हा बॉल. चांगला बॉल लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होईल. फुलटॉस बॉल होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हो कमालीचा बॉल आहे. आणखी एक डॉट बॉल. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली आबा कारंडे यांची. पुन्हा एकदा आबा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. यावेळेस हवेत बॉल, परंतु पुन्हा एकदा नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल देखील पडला. एक धाव प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि धावबाद होऊ शकतात चेतन. इट्स इझी रन आउट. एकच धाव प्राप्त झाली.
32 धावा धावफलकावरती आहेत. 32 33 धावा. शेवटचा बॉल देखील हवेत आहे. हवेत उंच तर गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 35 धावा धावफलकावरती. 36 धाव्यांचं टार्गेट असेल. 36 इज द टार्गेट. पीके अँड सन्स मालेगाव टीम समोर 36 धाव्यांचं लक्ष असेल. 36 इज द टार्गेट. आणि ज्यावेळेस सामन्याचं उत्तरार्ध सुरू होईल चला मॅच सुरू करा विनंती आहे. गोलंदाज योगेश बॉलिंग ट्रॅक वरती. आबा कारंडे आणि हरेश ही जोडी मैदानावरती आहे. 36 धाव्यांचं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये 36 धावा. जबरदस्त आपण पाहतोय. हुक केलाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत आबा कारंडे. चौकार.
4 धावा धावफलकावरती आहेत. शरीरावरती बॉल आदळला, एका धावेचा प्रयत्न आहे आणि लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त झाली आहे. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 36 बनवायचे आहेत. सुरुवात चांगली केली आबा कारंडे यांनी. हरीश आता स्ट्राईक एंड वरती. बॅटचं एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 7 धावा धावफलकावरती. 7 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे पिके अँड सन्स माळेगाव संघानं. शरीरावरती बॉल आदळला. एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव कंप्लीट होईल लेग बाईटच्या माध्यमातून. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 8. ज्यावेळेस बॅकफुटला गेले बॉलला केवळ आपण पाहिलं दिशा दिली. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 विदाउट लॉस. छत्तीस धावेंचं लक्ष आहे. 9 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॉल. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल मध्ये 27 धावा या ठिकाणी बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय देशमुख दाखल झालेत दुसऱ्या षटकासाठी. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धाव्यांची आवश्यकता आहे. वाईट बॉल. 10 धावा धावफलकावरती. 12 बॉल मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता देखील आली आहे. 12 बॉल 26 धावा. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. या बॉल वरती 2 धावा नोच्या माध्यमातून मिळाल्यात आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. नो बॉल. इट्स अनदर फ्री हिट. फील्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. चेक केलं जाईल. DRS. नो बॉल.
another no ball. It's hat trick of no ball. 14. 22 धावांची अजूनही गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळतोय आदरणीय रमेश दादा सोलशे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कार्यसम्राट, कार्यकुशल नगरसेवक, भारतीय जनता पार्टी बदलापूर शहर अध्यक्ष आदरणीय आपण पाहतोय यावेळेस रमेश दादा सोलशे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या नावाने ही स्पर्धा सुरू आहे. शहर अध्यक्ष चषक. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल MUCC ओडिशा आणि त्यांना फाईट करतोय PK सन्स डोंबिवली मालेगाव. या दोन संघांमध्ये हा सामना नक्कीच सुरू आहे. जिथे बनवायच्या धावा 36. एका बाजूला 40+ क्रिकेट, दुसऱ्या बाजूला रेग्युलरचं क्रिकेट आपण पाहतोय. अक्षय देशमुख गोलंदाजी मार्क वरती. धावसंख्या 15 आहे. आबा कारंडे प्रचंड वेग आहे. राईट आर्म राऊंड विकेटने आलेत. अक्षय देशमुख मॅन फ्रॉम कान्नूरचा हा स्टार गोलंदाज MUCC ओडिशा या टीम कडून खेळतोय. जिंकण्यासाठी अजूनही 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. हुक करतायत परंतु गवत आहे, पाणी आहे, जागेवरती चेंडू थांबतोय फाईन लेगला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16. जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. BJP ग्रुप प्रेझेंट शहर अध्यक्ष चषक आपण पाहतोय. अंतिम दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल आदरणीय रमेश दादा सोळशे साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन. शहर अध्यक्ष चषक आणि साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिळते एक धाव. चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 19 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 19 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी चांगलं कमबॅक केलं गोलंदाज अक्षय देशमुखने, कारण की सुरुवात या षटकाची थोडीशी खराब झाली होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. यस बॅटिंग करणाऱ्या टीमने. लेग बायच्या स्वरूपात एक धाव तर आली आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. 4 दिवसीय स्पर्धा. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक धाव ऍड होईल. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या आहे 18. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 18 ची गरज. अमोल फराड येत आहेत. पहिला चेंडू लाईन पाहावी लागणार आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच वाईड बॉलचा येतोय. 17 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक चांगलं बॅटल आपण पाहतो या दोन टीम मध्ये. अंतिम सामना मेगा फायनल ग्रॅमसामध्ये मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. सागर फराड, सागर गायकवाड झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि फलंदाज देखील बाद होईल. विकेट मिळते. धावसंख्या आहे 1.
धावसंख्या 21 आहे, 15ची गरज आहे आणि 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडू कंपल्सरी 15 धावा बनवावे लागतील. पीके एन सन्स डोंबिवली मालेगाव या टीमला 4 चेंडू 15ची गरज. साई म्हात्रे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. अमोल फराड चांगली गोलंदाजी होती या षटकामध्ये. 18 धावा डिफेंड करताना आपण पाहतोय अमोल फराड. मॅनफ्रॉम पागड्याचा पाडा. हाफ ट्रॅकर आहे. लाईन नक्कीच चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि 1 फॉर दी ओव्हर. 22 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि अजूनही बनवायचे धावा 14 या मॅच मध्ये. 4 चेंडू 14ची गरज सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये वापसी होईल. पीके एन सन्स डोंबिवली मालेगाव या टीमची क्षमता आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आबा कारंडेला. नो चेंडू. इट्स अ बीमर चेंडू फेकलाय आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. या मॅच मध्ये ट्विस्ट. 4 चेंडू 13ची गरज सामना जिंकण्यासाठी. फ्रीट आहे. 4 चेंडू शिल्लक 13ची गरज. फ्रीट ऑन. लोअर फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. मिडॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. स्किड झालेत, पडलेत, धडपडलेत आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. साई मात्र देखील बाद होतोय. 3 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी 12 धावांची गरज. 3 चेंडू कंपल्सरी 2 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. अंतिम सामना सुरू आहे. मेगा फायनल. कैलास पोरजी येत आहेत. मॅन फ्रॉम धानसर हा स्टार खेळाडू. 3 चेंडू आणि 12ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अमोल एक बाउन्सर देखील झालाय, एक बीमर देखील झालाय या षटकामध्ये. आबा पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. सागर गायकवाड येत आहे चेंडूवरती. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि 1 रन शॉट देखील आहे. त्यामुळे एकही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. 2 चेंडू आणि 2 षटकारांची गरज. बॉबी थोडेसे नाराज आहेत. 2 चेंडू आणि 12ची गरज. 36 धावा बनवायच्या होत्या 3 षटकांमध्ये. पीके एन सन्स डोंबिवली मालेगाव या टीमला अंतिम सामना सुरू आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बदलापूर भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आदरणीय रमेश जनार्दन सोलशे साहेब इथे उपस्थित आहेत. कार्यसम्राट, कार्यकुशल, नगरसेवक म्हणून त्यांची ओळख. आणि सेकंड बीमर या मॅच मध्ये ट्विस्ट. आणि आता मात्र बंटी येतील हे 2 चेंडू टाकण्यासाठी आणि फ्रीट असेल नेक्स्ट बॉल. 2 चेंडू 11ची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा बनवायचे आहेत. या आधीच्या षटकामध्ये 3 नो बॉल आले होते. या षटकामध्ये 2 नो बॉल, 1 वाईड आलाय. 2 चेंडू 11 कंपल्सरी. चौकार जाणं थोडंसं कठीण आहे. षटकारच मारावे लागतील. 2 चेंडू 11ची गरज. फ्रीट आहे. बंटी येत आहेत नवीन गोलंदाज. स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं या प्लॉटच्या बाहेर. सीमा पार येतोय षटकार. अंतिम सामना कसा असावा याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतो या मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगतोय. सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या.
सामना कोणी जिंकू दे, हा विजय आहे क्रिकेटचा, हा विजय आहे शहर अध्यक्ष चषकाचा. एक चेंडू 5 ची गरज. व्हाईट बॉल आहे, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. एक चेंडू 4 ची गरज. यात एक रन शॉट देखील घेतली होती. जर ही एक धाव आली असती तर कदाचित दोन धावा नक्कीच राहिल्या असत्या. एक चेंडू 4 ची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. आत्मविश्वास आहे की हा सामना मी जिंकून देऊ शकतो. आबा कारंडे हिरो होण्याची नामी संधी आली आबा कारंडेकडे. यस, लीडिंग रन स्कोरर देखील आहेत या स्पर्धेमधील. एक चेंडू 4 ची गरज. बॅटची कडा आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे MUCC ओडिशा. हा संघ शहर अध्यक्ष चषकाचा चॅम्पियन संघ तारीफबाई सय्यद आणि अन्वी अंजू मॅडम यांचा हा संघ चॅम्पियन झालेला आहे. अभिनंदन MUCC ओडिशा संघ. अभिनंदन PK & सन्स डोंबिवली मालेगाव.